लिटिल मरमेड आरिया आणि आइसबर्ग मॅजिक. कोणी एकेकाळी दूरच्या एका भूमीत समुद्राजवळ एक सुंदर किल्ला होता. या वाड्याचा बलवान देखणा राजपुत्र एडवर्ड होता आणि प्रिय राजकुमारी होती मरमेड आरिया. एका वादळी दिवशी प्रिन्स एडवर्ड, आरिया आणि त्यांचे क्रू नवीन भूमी शोधण्यासाठी क्रूजवर निघाले. प्रवासादरम्यान क्रू कामात व्यस्त असल्याने प्रिन्स एडवर्डने आपल्या दुर्बिणीचा उपयोग दूरच्या क्षितिजावर बघण्यासाठी केला. मरमेड आरिया हवेत वाऱ्याचा वेग नियंत्रित करत होती. अरे, हे पहा, मला एक नवीन जमीन दिसते. अरे वा, ही तर कमालच झाली. नवीन जमीन दिसली. मस्त. प्रिन्स एडवर्डने ताबडतोब सुकाणू हाती घेतलं, दूरवर पाहिलेल्या भूमीकडे जहाज नेण्यासाठी. मात्र जहाज इतक्या वेगाने जात होतं की सर्वजण एकीकडून दुसरीकडे पडत होते आणि कार्टोग्राफरने तोल गमावला आणि नकाशा समुद्रात पडला. नाही नाही, नकाशा नकाशा, नाही नाही नाही. कॅप्टन, माझ्याकडून नकाशा पडला. प्रिन्स एडवर्डला नकाशा लाटेत गायब झालेला दिसला. अरे नाही, आपल्याला तो नकाशा हवा आहे. आर्या, त्याने तो नकाशा पाडला. आपण ढगांचं अनुसरण करूनही नेव्हिगेट करू शकतो. आरिया आणि प्रिन्स एडवर्ड यांनी आकाशाकडे पाहिलं, परंतु आकाशात ढग नव्हते. जहाजावरील प्रत्येक जण नकाशाशिवाय या खवळलेल्या समुद्रात मार्गक्रमण कसं करायचं याचा विचार करू लागला. दरम्यान पाण्याखालील जगात राहणारा दुहेरी डोके असलेल्या सापाला खलाशांनी पाडलेला महत्वाचा नकाशा सापडला. आहा, माणसांनी टाकलेल्या कचऱ्याचा आणखी एक तुकडा. सापाने नकाशा घेतला आणि तो वेगाकडे नेला. पाण्याखालील जगाची राणी साहेब, फिरत असताना मला हा पेपर सापडला. जर तुम्हाला त्याची गरज नसेल तर मी तो स्कॅव्हेंजर माशांना देईन. वेगा सागरी डायनाने सापाने आणलेला नकाशा उचलला. तिने तो पाहिला आणि तिच्या लक्षात आलं की तो एक रॉयल डिस्कव्हरी मॅप आहे. हा शोध नकाशा आहे. प्रिन्स एडवर्ड वापरतो सापा. काय? एक नकाशा? होय. तर आपण या नकाशा सोबत काय करणार आहोत राणी साहेब? तुला 2 डोकी आहेत. किमान त्यापैकी एक वापर सापा. दुष्ट जादूगार वेगाने प्रिन्स एडवर्ड आणि मरमेड आरिया ज्या जहाजावर होते त्याचा माग काढायची आणि जहाज बुडवण्याची योजना आखली. दरम्यान मरमेड आरियाने ठरवलं की ती पाण्याखाली हरवलेला नकाशा शोधण्याचा प्रयत्न करण्यासाठी समुद्रात पोहत जाईल. तिची जादुई फिश टेल वर आली जेव्हा ती समुद्राच्या पाण्यात खोलवर गेली. लगेचच तिला तिची मैत्रीण डॉल्फी भेटली. डॉल्फी, आमच्या शोध प्रवासादरम्यान आम्ही आमचा नकाशा हरवलाय. आम्ही हरवलेला तो नकाशा तू कुठे पाहिलायस का? आर्या, कागदाचा नकाशा पाण्यात पडला तर तो ओला होऊन फाटून जातो. तुला कदाचित त्याचे तुकडेही सापडणार नाहीत. हो, पण हा महासागर शोध नकाशा आहे डॉल्फी. तो नाविकांनी वापरलेला जलरोधक कागदापासून बनवला होता. मग आपण स्कॅव्हेंजर माशाला भेट देऊन त्याला विचारू शकतो. लिटिल मरमेड आणि लहान डॉल्फिन लगेच स्कॅव्हेंजर माशाकडे पोहत गेले. स्कॅव्हेंजर माशांनी माणसांनी समुद्रात टाकलेल्या सर्व गोष्टी गोळा केल्या होत्या. त्यांना हे समजलं नाही
की वेगाला आधीच नकाशा सापडलाय आणि प्रिन्स एडवर्डच्या जहाजासमोर एक धोकादायक हिमखंड तयार करण्यासाठी तिने जादूचा मंत्र वापरला आहे. प्रिन्स एडवर्ड जहाजाचे सुकाणू चालवत असताना त्याने समुद्राच्या लाटांकडे काळजीपूर्वक पाहिलं आणि योग्य वेळी त्याला हिमखंड दिसला. हिमखंडापासून दूर जाण्यासाठी त्याने रडर जोरात फिरवला. ते काय होतं? आपण जवळजवळ एका प्रचंड हिमखंडावर आदळणार होतो. प्रिय राजकुमार, मी आपला नकाशा पाडला नसता तर आपल्यासोबत असं काहीही घडलं नसतं. आता डेकवर जा आणि समोरच्या लाटा पहा. वेगा समुद्री चेटकीण पाण्याखाली जादू करत राहिली आणि आणखी एक हिमखंड आणला. आम्ही ते जहाज बुडवून टाकू साबा. वेगा प्रिन्सचे जहाज बुडवण्याचा प्रयत्न करत असताना आर्या आणि डॉल्फी स्कॅव्हेंजर माशांपर्यंत पोहोचले होते. हॅलो स्कॅव्हेंजर फिश. लिटिल मरमेड आर्या. नमस्कार. नमस्कार. तुम्ही मदत करू शकाल का? आमचा नकाशा हरवला. आम्ही जहाजावर असताना तो समुद्रात पडला आणि आता कुठे सापडत नाहीये. तुमचा नकाशा कसा दिसत होता? तो एका स्क्रोल प्रमाणे गुंडाळला होता आणि जलरोधक कागदापासून बनवलेला होता. मरमेड आर्या आणि डॉल्फी स्कॅव्हेंजर माशाची वाट पाहत होते. मला माफ करा मरमेड आर्या, पण माझ्याकडे तू मागितलेल्या गोष्टीसारखं काहीच नाही. आर्या आणि डॉल्फी निराश होऊन स्कॅव्हेंजर माशांपासून परतले. डॉल्फी, मी परत पोहून जहाजावर जाईन आणि क्रूला मार्गदर्शन करायचा प्रयत्न करेन. मी पण तुला मदत करेन. वेगा समुद्री चेटकीण शेवटी हिमखंडाचा वापर करून प्रिन्सचे जहाज थांबवण्यात यशस्वी झाली. जोरदार वाऱ्याने जहाज उलटण्याच्या बेतात असतानाच मरमेड आर्या आली. वेगा, तू आम्हाला कसं शोधलंस? हे हिमनग काय आहेत? डॉल्फीने पाहिलं की वेगाच्या हातात एक कागदाचा तुकडा आहे. आर्या, बघ, तिच्या हातात एक कागद आहे. तो नकाशा असावा. तुम्ही हे शोधत आहात का? तो नकाशा आम्हाला परत दे वेगा. वेगाने तिच्या हातावर आग निर्माण केली आणि तो नकाशा जाळून टाकणार होती. पण मरमेड आर्याने एक प्रचंड लाट पाठवली आणि वेगाच्या तळहातावरील आग विझवली. इतक्यात डॉल्फिनने पाण्यात उडी मारली आणि तोंडाने नकाशा पकडला. हे पाहून आर्याने आणखी एक प्रचंड लाट निर्माण केली आणि ती वेगावर ढकलली. तेव्हा समुद्री चेटकीण वेगा समुद्रात खोलवर गाडली गेली. आर्याने डॉल्फी कडून नकाशा घेतला आणि परत जहाजाच्या डेकवर चढली. क्रू आणि प्रिन्स एडवर्डने टाळ्या वाजवून तिचे स्वागत केलं. मला तुझा आणि तुझ्या धैर्याचा अभिमान आहे माझ्या राजकुमारी. अरे वाह, राजकुमारी, तुम्ही तर कमाल केली. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो. वाह राजकुमारी. राजकुमारींचा विजय असो. चला तर मग. हे दयाळू लोक नवीन बेटे आणि समुद्रात न शोधलेल्या सुंदर भूमींचा शोध घेत त्यांचा नकाशा त्यांच्या हातात नसतानाही त्यांच्या बुद्धिमत्तेमुळे आणि धैर्यामुळे नेहमीच योग्य मार्ग शोधू शकले, कारण तो त्यांच्या हृदयात होता.